कोकण एक रम्य भूमी, पण इथे आहे काही काळाकुट्ट सावल्या. ही आहे कोकण हॉरर डायरी, जिथे गोष्टी फक्त ऐकल्या जात नाही, त्या अनुभवल्या जातात. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो एका ट्रक ड्रायव्हरला घाटात ट्रक चालवताना आलेला आहे. मित्रांनो, मी हे नवीन चॅनल चालू केले आहे, जिथे तुम्हाला कोकणातले भयानक अनुभव ऐकायला मिळतील. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सुधीर. मी एक ट्रक ड्रायव्हर असून मी हे काम गेल्या 10 वर्षापासून करत आहे. मी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. माझ्यासोबत माझा एक खलाशी पण सोबत असायचा. त्याचं नाव इरफान होतं. आम्ही रोज जसा आम्हाला माल मिळायचा तसा आम्ही तो त्या ठिकाणी पोहोचवत होतो. ही घटना आमच्यासोबत तेव्हा घडली जेव्हा आम्ही कोल्हापूरवरून राजापूरला जात होतो. त्या दिवशी आम्हाला मालकाचा फोन आला की आम्हाला आज रात्रीच माल राजापूरला घेऊन जायचा आहे, तेही अर्जंटमध्ये. म्हणून आम्ही गाडीत माल भरायला सुरुवात केली. तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. माल भरता भरता आम्हाला रात्रीचे 11 वाजले. तिथले कामगार गाडीत माल भरत होते. तोपर्यंत आम्ही आमचं जेवण करून घेतलं होतं. मी आणि इरफान रात्री 11:30 वाजता कोल्हापूरहून राजापूरकडे निघालो. ट्रकमध्ये फळांचे बॉक्स भरले होते. रात्र होती, पण दोघांनी घाटात जाण्याचा निर्णय घेतला, कारण माल अर्जंटमध्ये पोचवायचा होता. आम्ही कोल्हापुरातून त्या गगनबावडा घाटाच्या इथे पोचलो. गगनबावडा घाट अंधारात काळाकुट्ट दिसत होता. रस्त्यावर ना दिवे ना माणसं, फक्त जंगलाचा आवाज, कधी एखाद्या पक्ष्याची किंकाळी किंवा कधी त्या झाडांची फांद्यांची सळसळ. माझा खलाशी इरफान झोपला होता आणि मी गाणं ऐकत ट्रक चालवत होतो. रात्री 1:30ची वेळ. ट्रक एका तीव्र वळणावरून जात होता. तेव्हा ट्रकच्या हेडलाईटमध्ये एक स्त्री दिसली, जी पांढऱ्या साडीत होती. तिचं डोकं खाली झुकलेलं होतं. मी अचानक ब्रेक मारला. तसा माझा खलाशी पण अचानक झोपेतून उठला आणि तो म्हणाला, काय झालं, अचानक का ब्रेक मारला? तसं मी त्याला म्हटलं, समोर बघ, एक बाई दिसतीये जी आपल्या ट्रकजवळ येते. ते बघून इरफानला पण चांगलाच घाम फुटला. ती हळूहळू ट्रकजवळ आली. तिने काहीच न बोलता फक्त ट्रककडे बोट दाखवलं आणि मागे वळून निघून गेली. मागे वळून पाहिलं, पण ती कुठेच नव्हती. मी गोंधळून गेलो, पण पुन्हा ट्रक चालवायला लागलो. थोडं पुढं आल्यावर अचानक रेडिओ बंद झाला. ट्रकचा हेडलाईट पण फडफडायला लागला. इरफान बोलला, भाई, काहीतरी गडबड वाटतीये, इथे थांबूया का आपण? मी म्हणालो, नको थांबायला, या घाटात थांबणं खूप धोक्याचं आहे. तेवढ्यात ट्रकच्या खिडकीवर आवाज आला. आम्ही दोघांनी वळून पाहिलं. तीच बाई खिडकीबाहेर होती. ते बघून आमचे दोघांचे हातपाय थरथर कापायला लागले. मी घाबरून ट्रक वेगात चालवायला लागलो, पण वळणं वाढत गेली. समोरून मला एका बाईच्या आकृतीसारखा काहीतरी ट्रकच्या समोर आल्यासारखं वाटलं. ब्रेक मारल्यावर ट्रक रस्त्याच्या कडेला गेला आणि थोडक्यात वाचला. सुदैवानं आम्हाला काहीच इजा झाली नाही. मी ट्रकला परत मागे घेऊन चालवायला लागलो. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला ट्रकच्या मागे कुणीतरी जोरजोरात काही आपटत आहे असं ऐकायला आलं. म्हणून माझा खलाशी मागे वळून बघत होता. तिथे त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्याच्याकडे घाबरलेलं पाहून मी पण मागे वळून पाहायला गेलो, तर तो जोरात ओरडला, मागे बघू नकोस भाई, ती ट्रकमध्ये आली. हे ऐकून आम्ही दोघे पण खूप घाबरलो होतो आणि कधी एकदा एखादा गाव किंवा लोकवस्ती येते असं वाटत होतं. मी काही विचार न करता ट्रक पळवायला लागलो.
जवळजवळ 5 किलोमीटर पुढे गेल्यावर शेवटी एक छोटं गाव लागलं. ते गाव अगदी शांत होतं आणि आता मागचा आवाज पण कमी झाला होता. तिथे एक लहानशी चहाची टपरी चालू होती. तिथे आम्ही दोघे थांबलो आणि आजूबाजूला बघून खाली उतरलो आणि त्या टपरीच्या इथे गेलो. तिथे एक म्हातारा बसला होता. तो आम्हाला बघून विचारायला लागला, काय हो, एवढं काबरलेले का दिसताय? मी त्यांना विचारलं, इथे घाटात कोणी बाई दिसते का? हे विचारताच ते आमच्याकडे जरा गंभीरतेने बघायला लागले. ते म्हणाले, हो, पण ती जिवंत नाही. हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. ते म्हणाले, 15 वर्षापूर्वी या घाटास एका बाईचा ट्रक खाली येऊन मृत्यू झाला होता. ती गावातलीच होती. सुनेच्या छळामुळे ती घरातून पळून गेली होती. त्यावेळी ती रस्त्याने जात असताना एका ट्रक ड्रायव्हरने तिला उडवलं होतं. त्यामध्ये तिचा तिथेच अपघाती मृत्यू झाला होता. रात्री येणाऱ्या रस्त्यावरून प्रत्येक ट्रक ड्रायव्हरला ती दिसते. ते म्हणाले, ज्यांचं मन साफ असेल त्याला ती फक्त सावधान करते, पण बाकीच्यांना ती घेऊन जाते. हे सर्व ऐकून आम्ही स्वतःला नशीबवान समजून देवाचे आभार मानले. आम्ही तिथे फ्रेश झालो आणि चहा घेतला. चहा घेतल्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा ट्रकमध्ये येऊन ट्रक चालू करून राजापूरच्या दिशेने निघालो. पण त्या दिवसापासून मी आणि माझा खलासी रात्री घाटातून ट्रक चालवणं सोडून दिलं. गगनबावडा घाटात आजही रात्री कोणी ट्रक घेऊन जात असेल तर मागच्या वर्षात एकदा जरूर पहा. ती अजूनही वाट पाहत असते. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही ऐकलं ते खरं होतं, पण अजून खूप काही लपलेलं आहे. सबस्क्राईब करा कोकण हॉरर डायरी आणि पुढच्या थरारक रात्रीसाठी तयार राहा, कारण कोकण कधीच शांत नसतं.